मराठा आरमाराची सुरुवात साधारणपणे सन 1657च्या आसपास झाली असे मानले जाते. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम समुद्र किनाऱ्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. त्यांनी कल्याण, भिवंडी आणि आसपासच्या भागांवर नियंत्रण मिळवले. या भागांमुळे समुद्र मार्गावर लक्ष ठेवणे शक्य झाले. त्यानंतर त्यांनी किनाऱ्यावर मजबूत किल्ले बांधण्यास सुरुवात केली. यामध्ये विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि अर्नाळा यांसारखे किल्ले अत्यंत महत्वाचे होते. हे किल्ले केवळ संरक्षणासाठीच नव्हते, तर ते आरमाराचे मुख्य तळ झाले. शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला विशेषतः आरमारासाठी बांधला. हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी बांधण्यात आला होता आणि तो अत्यंत मजबूत होता. मराठा आरमाराचे सैनिक अत्यंत शूर आणि कुशल होते. त्यांना समुद्रातील लढाईचे विशेष प्रशिक्षण दिले जात असे. ते वादळ, पाऊस, मोठ्या लाटा यांचा सामना करत समुद्रात लढाई करत असत. शिवाजी महाराजांनी आरमारासाठी वेगळे अधिकारी नेमले होते. त्यामध्ये दर्या सारंग, मायनाक, भंडारी यांसारखे अधिकारी प्रसिद्ध होते. त्यांनी मराठा आरमार मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले.